नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण BMC क्लर्कसाठी उपयुक्त असे मराठीचे मोस्ट रिपीटेड PYQ घेणार आहोत. या व्हिडिओचा तुम्हाला उद्या होणाऱ्या एक्झाम मध्ये भरपूर फायदा होणार आहे. तर बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन काय? टंचाई. टंचाईचा विरुद्धार्थी शब्द काय? टंचाई म्हणजे काय होते मित्रांनो? एखाद्या गोष्टीची कमी, आणि कमीच्या विरुद्ध काय? भरपूर. तर भरपूर साठी काय शब्द आहे? विपुलता. टंचाईचा विरुद्धार्थी शब्द काय? विपुलता. विरुद्धार्थी शब्द ओळखा. आकाश. आकाश म्हणजे गगन, अंबर, क्षितिज नयन. आकाशचे विरुद्धार्थी शब्द काय मित्रांनो? पाताळ. आकाश पाताळ एक करणे म्हणतो ना आपण. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे हे मला कमेंट मध्ये सांगा, म्हणजे मला समजणार की माझा व्हिडिओ मुलं कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. ठीक आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. विरुद्धार्थी शब्द आर्द्र. आर्द्रचा विरुद्धार्थी शब्द काय होते मित्रांनो? शुष्क. आपण जास्त एक्सप्लेन नाही करणार, वन लाईनर क्वेश्चन म्हणून हा व्हिडिओ घेणार आहे. आर्द्रच्या विरुद्धार्थी शब्द शुष्क, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कमीत कमी वेळात जास्त फायदा हो. उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी रूपांतर करायचे आहे. किती सुगंधी आहे मधुमालतीचे फूल. सुंदर आहे का याच्यामध्ये? नाही. तर हा पहिला ऑप्शन होणार का? नाही. चौथ्या ऑप्शन मध्ये सुद्धा सुंदर आहे होणार का ऑप्शन? नाही. मग करायला हे दोन क्वेश्चन मार्क येते का विधानार्थी वाक्यात? नाही. मग करायला ऑप्शन 2 मधुमालतीचे फूल सुगंधी आहे. ऑप्शन वरूनही आपल्याला कधी कधी उत्तर काढता येते मित्रांनो, प्रश्नाचं नाही समजला. अचाट खाणे, मसनात जाणे, म्हणजे या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. त्याचा अर्थ मित्रांनो, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. याच्यासाठी एक पुन्हा म्हण आहे मित्रांनो, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. अचाट खाणे, मसनात जाणे, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, तुझे कारणी देह माझा पडा. या वाक्यपंक्तीतील देह शब्दाचा समानार्थी. देह म्हणजे शरीर. सोपी आहे. इमान. इमान शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होतो मित्रांनो? इमान, बेईमान. भिजकी वही हा कविता संग्रह आहे. प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान. खालील विधान वाक्याचे प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर केलेले. प्रश्नार्थी चिन्ह भिजकी वही कविता संग्रह मला देशील का? नाही. हा होणार का? नाही. क्वेश्चन मार्क कोणाला आहे? याला आणि याला. मग ह्या दोन मधूनच आन्सर राहणार. तर भिजकी वही हा कविता संग्रह आहे का? बरोबर. प्रश्न विचारला जातात, प्रश्नार्थीच करायचा होता. हो. शिक्षकांचा आदर करावा. या वाक्याचं काय करताय? होकारार्थी वाक्याचे नकारार्थी करायचं आहे. नकारार्थी वाक्य करताना मित्रांनो त्या वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. आदरचा विरुद्धार्थी काय होतो? अनादर. अनादर एकाच याच्यात आहे. शिक्षकांचा अनादर करू नये, म्हणजेच काय? शिक्षकांचा आदर करावा. ठीक आहे. अशुभ. खालील शब्दाचा अर्थ सांगा. अशुभ म्हणजे काय होते मित्रांनो? अमंगल. सीतेने बोरं खाल्ली. वाक्यातील प्रयोग ओळखा. करता काय? सीता. सीताला प्रत्यय लागला काय? होय. कर्म काय? बोर. बोराला प्रत्यय लागला का? नाही. म्हणून हा वाक्य काय झालं? कर्मणी प्रयोगाचं. कर्त्याला प्रत्यय नसला तर कर्तरी प्रयोग. कर्माला प्रत्यय नसला तर कर्मणी प्रयोग. आणि दोघालाही प्रत्यय असला कर्ता आणि कर्माला तर तो भावे प्रयोग. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी. क्षुद्र माणसाच्या निंदेने थोर माणसाचे काही नुकसान होत नाही. बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी म्हणजे काय होते? केवळ बोलूनच सर्वांना संतुष्ट करायचे, पण कृती मात्र शून्य असणे. याला काय म्हणतात? बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी.
क्वेश्चन आहे मित्रांनो, अक्कल विकत घेणे. अक्कल विकत घेणे म्हणजे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय आहे मित्रांनो? अनुभवातून आलेले शहाणपण म्हणजे अक्कल विकत घेणे. बेभरोसा. बेभरोसाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे मित्रांनो? भरोसा. बेभरोसा भरोसा असणे. यौवन. यौवन शब्दाचा योग्य अर्थ काय होतो मित्रांनो? बालपण होते का? नाही. बालावस्था नाही. वृद्धावस्था नाही. यौवन म्हणजे तारुण्य. भूपती. भूपती शब्दाचा समास ओळखा. भू म्हणजे जमिनीचा पती. आता ह्या क्वेश्चनचं उत्तर आहे ना मित्रांनो, तुम्ही मला कमेंट मध्ये कळवा. भू म्हणजे जमिनीचा पती. काय आला? चाचीचे प्रत्यय. आणि चाचीचे प्रत्यय कोणत्या समासात येते ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. जेव्हा कळी उमलू लागते तेव्हा सुगंध वाऱ्यावर पसरू लागतो. खालील वाक्याचा प्रकार ओळखा मित्रांनो. काय आहे? जेव्हा तेव्हा असलं तर काय असते? नेहमी मिश्र वाक्य. आणि कॉमा असला सुद्धा तरी ते मिश्र वाक्य असतं. आतड्याला पीळ लागणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. गारठ्यामध्ये फुटपाथवर झोपलेली उघडी बालके पाहून माझ्या आतड्याला पीळ लागला. हेच आहे बरोबर आन्सर. का? गारठ्यामध्ये फुटपाथवर झोपलेली उघडे बालके पाहून माझ्या आतड्याला पीळ लागला. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, युगंधर. युगंधर ही कादंबरी कोणी लिहिली? तर बघा मित्रांनो, हाही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. याही क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. 2-3 क्वेश्चन मी तुम्हाला विचारणार आहे, कारण की तुम्ही कमेंट नाही करा. आणि काय म्हणतो मित्रांनो, प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट मध्ये देत चला. जर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक कमेंट मध्ये आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. ही कन्या सगुणा वरा नृपवरा कवनासी म्या देईजे. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. तर बघा मित्रांनो, वाक्यामध्ये देईजे, खाईजे, पाहिजे असे झोपीजे असे शब्द आले म्हणजे हे संस्कृत शब्दाचं जर सेंटेन्स असलं तर ते पुराण कर्मणी असते. प्रसार. प्रसार म्हणजे जाहिरात होते का? जाहिरात म्हणजे प्रचार होते. प्रसिद्ध होते का? नाही. प्रसार म्हणजे काय होते मित्रांनो? वाढ. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, अन्वय. अन्वय शब्दाचा अर्थ. अन्वय म्हणजे काय होते मित्रांनो? संबंध. अन्वय म्हणजे संबंध. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. मनीचा योग्य अर्थ ओळखा. तर आपली उन्नती आपल्याच कर्तृत्वावर अवलंबून असते. काय याचा आन्सर? आपली उन्नती आपल्याच कर्तृत्वावर अवलंबून असते. विकत. विकतचा विरुद्धार्थी शब्द फुकट. विकत घेणे, फ्री मध्ये घेणे म्हणजे फुकट. योग या शब्दाचा समानार्थी. सदा सर्वदा योग तुझा घडावा. या वाक्यपंक्तीतील योग म्हणजे काय? योग शब्दाचा अर्थ योग म्हणजे काय होते मित्रांनो? संघ. संघ. संभाजी ही कादंबरी कोणी लिहिली मित्रांनो? तर संभाजी ही कादंबरी आहे मित्रांनो, विश्वास पाटील, विश्वास नांगरे पाटील यांनी लिहिली आहे. एक घाव दोन तुकडे करणे. त्याचा आन्सर काय मित्रांनो? याचा आन्सर येते मित्रांनो, वडिलोपर्जित संपत्तीवरून दोन भावांची भांडणे पाहून रामरावांनी वाटणीचा निर्णय घेऊन एक घाव दोन तुकडे केले. हाच आन्सर आहे. वडिलोपर्जित संपत्तीवरून दोन भावांची भांडणे पाहून रामरावांनी वाटणीचा निर्णय घेऊन एक घाव दोन तुकडे केले. चातुर्मास म्हणजे 4 मासांचा समूह. जर समास करताना जर पहिले पद हे संख्या विशेषण असेल तर ते द्विगु समास असते. चतुर्मास द्विगु समास. डोळ्यात प्राण आणणे. डोळ्यात प्राण आणणे म्हणजे काय? डोळ्यात प्राण आणून या वाक्प्रचारात अर्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालील योग्य विधान कोणते आहे? वृद्ध आई परदेशी गेलेल्या मुलाची डोळ्यात प्राण आणून वाट पाहते. हाच आन्सर आहे. काय? वृद्ध आई परदेशी गेलेल्या मुलाची डोळ्यात प्राण आणून वाट पाहते. बरोबर आहे. राजा शिवछत्रपती हे चरित्र कोणी लिहिले? राजा शिवछत्रपती यावर एक नाटक सुद्धा आहे मित्रांनो.
ठीक आहे. आणि कोणी लिहिले हे बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलं आहे. आणि बाबासाहेब पुरंदरेंचं एक वाक्य आहे, वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि वेडी माणसंच इतिहास घडवितात. पक्षी जाय दिगंतरा या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर पक्षी जाय दिगंतरा या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहे मित्रांनो मारुती चितमपल्ली. कोण आहे? मारुती चितमपल्ली आहे. जर पाऊस आला तर क्रिकेटचा सामना होणार नाही, हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? बघा, वाक्यामध्ये जर तर आला तर काय होते? हे वाक्य मिश्र. आणि वरून आला, गाढवाने शेत खाल्ल्यास पाप ना पुण्य, या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे? तर बघा मित्र, याचा अर्थ आहे निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ असतात. निरुपयोगी माणूस म्हणजे गाढव माणूस, केलेले उपकार व्यर्थ जातात. चित्रलिपी हा कविता संग्रह कोणी लिहिला? तर चित्रलिपी हा कविता संग्रह आहे ना मित्रांनो अरुण तर चित्रलिपी हा कविता संग्रह आहे ना मित्रांनो अरुण कोलटकर यांनी लिहिलेला आहे. वाचाड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. वाचाड म्हणजे काय होतं मित्रांनो? खूप जास्त बोलणारा, बडबड करणारा. तर याचा विरुद्धार्थी शब्द काय होते मित्रांनो? अबोल, न बोल, कमी बोलणारा. कमी बोलणार. गड आला पण सिंह गेला, हे उपवाक्य आहे. काय आहे? जेव्हा पण वाक्यामध्ये पण किंवा परंतु असे शब्द आले तर ते काय असतात? न्यूनत्वबोधक. आणि गड आला सिंह गेला हे वाक्य शिवाजी महाराजांचं आहे. सिंहगड जिंकल्यानंतर तानाजी मालुसरे यांचा मृत्यू होतो, तर तेव्हा शिवाजी महाराजांच्या मुखातून वाक्य निघते, गड आला पण सिंह गेला. नामदेवांनी आपला चष्मा घरभर शोधला, शेवटी तो त्याच्या डोक्यावरच सापडला. म्हणतात ना, काकेत कळसा ना गावाला वळसा. हे आहे मित्रांनो याचा अर्थ. म्हणतात ना, काकेत कळसा गावाला वळसा. हात टेकणे वाक्प्रचाराचा चूक अर्थ काय मित्रांनो? हात टेकणे म्हणजे काय होते? निरुपाय होणे. हात टेकणे म्हणजे हार मानणे, निरुपाय होणे. निरर्थक. निरर्थक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निरर्थक म्हणजे अर्थ नसलेला, अर्थशून्य. आणि याचा विरुद्धार्थी अर्थपूर्ण. निरर्थक म्हणजे अर्थ शून्य होते, पण विरुद्धार्थी विचारलाय तर काय होणार? अर्थपूर्ण. ठीक आहे. जहाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे मित्रांनो? बघा, जहाल गट आहे एक आणि एक मवाड गट होते. बघा मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.